हायकोर्टाच्या आदेशानुसार गर्भपात करताना जिवंत जन्मलेल्या बाळाला 12 तास उपाशी ठेवत मारल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय। मुंबई हायकोर्टाच्या सातारा खंडपीठात मृत बाळाची आई आणि कुटुंबियांनी तक्रार दाखल केली आहे। जन्मलेल्या जिवंत बाळाला दूध पाजण्यासाठी बाळाच्या आईनं विनवण्या केल्या, पण सातारा रुग्णालयानं निर्दयीपणा केल्याचा आरोप करण्यात आलाय। कोर्टाचा आदेश असल्यामुळे बाळाला तुम्ही दूध पाजू शकत नाही असं सांगत बाळाची 12 तास उपासमार करून जीव घेतल्याचा आरोप याचिकेत करण्यात आलाय। संबंधित डॉक्टर आणि यंत्रणेवर गुन्हा दाखल करून मृत बाळाच्या आईला मानसिक धक्का बसल्यानं 10 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे। हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत सरकारला याची चौकशी करून उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत। हायकोर्टाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर या प्रकरणात पुढची सुनावणी 25 मार्चला ठेवण्यात आली असून हायकोर्ट काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे। न्यायालयाने आम्हाला आदेश दिले की संबंधित महिलेची आपण योग्य ती काळजी घेऊन गर्भपात करून देण्यात यावा। त्याप्रमाणे आम्ही संबंधित महिलेला पूर्ण काळजी घेऊन सर्व उपचार केले आणि त्यांची गर्भपात करून दिलेला आहे। आत्ता महिला एकदम सुस्थितीत आहे, त्यांना आज डिस्चार्जच देणार आहे। फक्त त्यांनी काहीतरी गैरसमजातून अशी तक्रार केलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।